आता बोलूयात पुढच्या बातमीकडे। ठाकरे बंधूंमधील जागा वाटपाचा तिढा अखेर सुटलाय। लवकरच निर्णय जाहीर करणार असं राऊतांनी म्हटलंय। जागा वाटपासंदर्भातल्या अडचणी चर्चेतून दूर होतील। काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांसोबत चर्चा झाली आहे असंही त्यांनी सांगितलं। काँग्रेसला सोबत घेण्यासंदर्भात शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा राऊतांनी स्पष्ट केलं। काँग्रेस हायकमांडचं मन वळवण्याचं काम सुरू आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। संजय राऊत यांनी महायुतीवर हा निशाणा साधलाय। पैसा आणि सत्तेचा खेळ फार काळ टिकणार नाही असं त्यांनी महायुतीवर टीका करताना म्हटलंय। जर महायुतीचा विजय झाला असेल तर मग एकमेकांविरुद्ध लढलात कशाला? अमित शहाकडे गेलात कशाला? आम्हाला घ्या म्हणून सांगण्यासाठी। आणि तरी तुम्ही इथे नगरपालिकांमध्ये एकमेकांविरुद्ध लढलेलात। नगरपालिकेत कुठे महायुती होती? कोणाचीच युती नव्हती, कोणाची आघाडी नव्हती। काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीतला एक प्रमुख पक्ष आहे। काँग्रेसची स्वतःची एक व्होट बँक आहे। आमच्या महाविकास आघाडीतला राष्ट्रीय पक्ष असलेला तो एकमेव पक्ष आहे किंवा इंडिया ब्लॉकमधला। आम्ही लोकसभा विधानसभा एकत्र लढल्यावरती महापालिका जिल्हा परिषदांमध्ये आम्ही काम करावं अशी आमची भूमिका आहे, त्यांचीही आहे। आपण आता पाहिलं असेल की दोन्ही पक्षाचे नेते बसले होते सामनाच्या कार्यालयामध्ये, म्हणजे माझ्याबरोबर चर्चा पूर्ण झालेली आहे आणि चर्चा संपलेली आहे। जागा वाटप सुद्धा संपलेलं आहे। कोणी कुठे लढायचं याच्यावरती एकमत झालेलं आहे।